आठवी विषय गणित प्रकरण 14 चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज या प्रकरणात एखादी व्यक्ती बँक, पतपेढी अशा संस्थांकडून काही रक्कम ठराविक व्याजदराने कर्ज म्हणून घेते आणि काही काळानंतर घेतलेली रक्कम परत करते. ती वापरल्याबद्दल काही अधिक पैसे दरवर्षी मोबदला म्हणून देते. त्याला व्याज म्हणतात. सरळ व्याज काढण्यासाठी I बरोबर P गुणिले N गुणिले R भागिले 100 हे सूत्र आपण इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलं आहे. या सूत्रात I म्हणजे व्याज, सरळ व्याज, P म्हणजे मुद्दल, N म्हणजे मुदत, वर्षात मुदत आणि R म्हणजे दर साल दर शेकडा व्याज दर, त्याला आपण असं म्हणतो. तर ह्या वर्षी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज अभ्यासायचे. यात चक्रवाढ व्याजात काय आहे? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. सरळ व्याजात दरवर्षी व्याज आकारलं जातं. चक्रवाढ व्याजात काय आहे? पहिल्या वर्षी जे व्याज आलं ते मुद्दलात मिळवलं जातं आणि व्याज अधिक मुद्दल त्याच्यावर पुन्हा व्याज आकारलं जातं. म्हणजे व्याजावर व्याज आकारलं जातं, त्याला आपण चक्रवाढ व्याज म्हणतो. यात हे उदाहरण पुरेसे आहे. बघा, बँक प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्याज आकारणी करते व दरवर्षी कर्जदाराने ती व्याजाची रक्कम बँकेत भरावी अशी अपेक्षा करते. कर्जदाराने पहिल्या वर्षानंतर व्याज दिले नाही तर बँक दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल आणि पहिल्या वर्षाचे व्याज मिळून होणारी रक्कम कर्ज आहे असे मानते आणि म्हणून मुद्दल आणि पहिल्या वर्षाचं व्याज मिळून जी रक्कम होती त्याला रास असं म्हटलं जातं. ती रक्कम दुसऱ्या वर्षी मुद्दल म्हणून पुढे त्याच्यावर व्याज आकारले जाते. म्हणजे पहिल्या वर्षाच्या व्याजावर सुद्धा व्याज आकारलं गेलं. दुसऱ्या वर्षी व्याज आकारणी करताना मुद्दलाची रक्कम पहिल्या वर्षाने चे राशी एवढी असते. या पद्धतीने केलेल्या व्याज आकारणी चक्रवाढ व्याज असे म्हणतात. चक्रवाढ व्याजाचं सूत्र A बरोबर P कंसात R अधिक 100 अधिक R भागिले 100 कंसाचा n वा घात म्हणजेच P कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा n वा घात हे सूत्र वापरतो आपण. A म्हणजे रास, P म्हणजे मुद्दल, R म्हणजे व्याजाचा दर, N म्हणजे मुदत. तर याच्यासाठी आपण सराव संच 14.1 अभ्यासूया. सराव संच 14.1 प्रश्न पहिला. चक्रवाढ व्याजाने येणारी रास व चक्रवाढ व्याज काढा. पहिल्या उदाहरणात मुद्दल दिले 2000 रुपये, दर आहे 5, मुदत आहे 2 वर्ष. तर आपण सूत्र वापरून ते उदाहरण सोडूया. आता पहिलं उदाहरण आहे. मुद्दल 2000 रुपये, दर साल दर शेकडा, व्याजाचा दर आहे 5, तो R ने दाखवतात, रेट ऑफ इंटरेस्ट. मुदत नंबर ऑफ इयर्स 2 वर्ष. रास आणि व्याज काढायचे. सरळ व्याजाचं चक्रवाढ व्याजाचं सूत्र आहे A बरोबर रास A बरोबर P कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा n वा घात. 2000 रुपये दिलेले. मुद्दल 1 अधिक 5% व्याजाचा दर आहे 5 भागिले 100 कंसाचा 2 वर्ष मुदत म्हणून 2 वर्ष दुसरा घात. 5 × 5 5 दुणे 10 5 0 0 1 अधिक 1 छेद 20 कंसाचा वर्ग. 2000 20 × 20 आणि 1 21 21 छेदात 20 किती वेळा 2 वर्ग आहे म्हणून 2 वेळा. मग 2 शून्य गेले. बे 1 बे, बे 1 बे म्हणजे बेदा 20, बे 1 बे, बे 5 10. 5 गुणिले 441, 21चा वर्ग 21 गुणिले 21 441. मग रास बरोबर 5 × 5 5 चोक 20, हातच्याला 2 5 चोक 20 आणि 2 22. 2205 रुपये काय आले? रास. तर चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र आहे रास वजा मुद्दल. म्हणजे आपण रासला A म्हणतो आणि मुद्दलला P म्हणतो. A वजा P म्हणजे I इंटरेस्ट. मग 2205 वजा 2000 व्याज आलं 205 रुपये. अशा पद्धतीने पहिल्यातलं पहिलं उदाहरण सुटलं. दुसरं बघूया. प्रश्न दुसरा. मुद्दल P बरोबर 5000 रुपये, व्याजाचा दर दर साल दर शेकडा 8 रुपये, मुदत 3 वर्ष, रास प्रश्नचिन्ह
व्याज प्रश्नचिन्ह. पहिल्याप्रमाणेच हा प्रश्न पण आहे. रास ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा n वा घात. सूत्र आपलं पाठ असलं पाहिजे. म्हणजे 5000 1 अधिक 8 छेद 100 कंसाचा घन. 3 वर्ष मुदत म्हणून घन. मग 4 दुने 8, 4 दुने 8 आणि 2 उरले 4 पंचे 20. मग 25 एक 25 आणि 2 27 छेद 25. किती वेळा? घन आहे म्हणून 3 वेळा. 27 छेद 25, 27 छेद 25. 25 एक 25, 25 दुने 50, 25 एक 25, 25 8 200. मग 8 गुणिले 27, 216 होतात आणि 27चा वर्ग 729. याचा गुणाकार आला 1,57,464 रुपये. मग याला 25ने भागणार. 25 एक 25, 25 सग 150. किती उरले? 7 उरले म्हणजे 74 झाली. 25 दुने 50. किती उरले? मग 74 मधले 50 गेले, 24 उरले. 25 8 246 झाले नाही का? 25 9 25 2 225 गेली आणि मग 25 8 200 पॉईंट. नंतर 25 5 125 आणि 25 150. अशा पद्धतीने हे उत्तर येतं. म्हणून व्याज बरोबर रास वजा मुद्दल. आणि रास होती आपली 6298.56 रुपये आणि मुद्दल होतं 5000 रुपये. यांची वजाबाकी आली 1298.56 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. प्रश्न पहिल्यातील तिसरा. मुद्दल 4000 रुपये, व्याजाचा दर 7.5 आणि मुदत आहे 2 वर्षे. तर आपल्याला रास आणि व्याज काढायचे. सूत्र ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा n वा घात. मग पी आपल्याला 4000 1 अधिक 7.5 भागिले 100 कंसाचा वर्ग. 4000 1 अधिक 7.5चा पॉईंट काढला 75 भागिले 10 छेदाला वाढला आणि मग 25 3 75, 25 चौक 100 आणि 0 आहे हा म्हणून 0. 40 एक 40 आणि 43 छेद 40 2 वेळा वर्ग आहे म्हणून 2 शून्य गेले. 4 एक 4, 4 10 40. 10 गुणिले 43 गुणिले 43 1849 होतो भागिले 4. मग 1849 गुणिले 10 म्हणजे 18,490 भागिले 4. 4 एक 4, 4 चौक 16, 2 उरले 4 पंचे 20, 4 सक 24, 4 दुने 8 आणि 2 उरले 4 दुने 8 पॉईंट 2 उरले 4 पंचे 20. तर 4622.5 रुपये किंवा 50 पैसे. तर व्याज बरोबर ए वजा पी म्हणजेच काय? रास वजा मुद्दल. मग 4622.5 किंवा 50 वजा 4000. मग 4600 म्हणून 4000 गेले, 4000 निघून गेले म्हणजे 622 रुपये 50 पैसे. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं हे काढता येईल. समीररावांनी एका पतपेढीतून दरसाल दर शेकडा 12 दराने 3 वर्षासाठी 12,500 रुपये कर्ज घेतले. तर त्यांना तिसऱ्या वर्षाअखेर चक्रवाढ व्याजाने आकारणीने एकूण किती रुपये परतफेड करावी लागेल? मुद्दल त्यांनी 12,500 रुपये घेतले समीररावांनी. दरसाल दर शेकडा व्याजाचा दर 12% होता. मुदत 3 वर्षासाठी. म्हणून ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100 कंसाचा n वा घात. 12,500 कंसात 1 अधिक 12 छेद 100 कंसाचा 3रा घात 3 वर्षे म्हणून 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8, 4 पंचे 20. 25 एक 25 आणि 3 28 छेद 25 3 वेळा लिहिलं
मग इथं 25 एक्क 25, 25 पाचे 125 आणि 0 0 0 0. 25 एक्क 25, 25 दुने 50 आणि हा 0 लिहून टाकला. 5 एक्क 5 5 25, 5 चौक 20, 4 गुणिले 28 112 गुणिले 28चा वर्ग 784 भागिले 5. 112 गुणिले 784चा गुणाकाराला 87,808 भागिले 5. रास म्हणून किती आले? याला 5 ने भागणार. 5 एक्क 5, 5 एक्क 5 किती उरले? 3. 5 7 35 किती उरले? 2. 5 5 25 किती उरले? 3. 5 30 आणि 5 एक्क 5 3 उरले. 5 30 म्हणजे 17,561.60 रुपये ही रास आली. तर समीररावांनी बँकेला 3 वर्षानंतर 17,561 रुपये आणि 60 पैसे म्हणजे 17,561.60 रुपये बँकेला परत करावेत किंवा केलेत असा याचा अर्थ होतो. प्रश्न 3. शलाखाने व्यवसाय सुरू करण्यासाठी दरसाल दरशेकडा 10.1/2 दराने म्हणजे 10.5 दराने 8,000 रुपये कर्ज घेतले. तर 2 वर्षानंतर कर्ज परतफेड करताना चक्रवाढ व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावं लागेल? म्हणजे आपल्याला आधी रास काढायची. रास काढल्यानंतर व्याज काढावं लागेल. मुद्दल बरोबर P 8,000 रुपये. दरसाल दरशेकडा 10.1/2 म्हणजे 10.5 रुपये. मुदत 2 वर्ष. A बरोबर P कंसात 1 अधिक R छेद 100 कंसाचा n-वा-घात 8,000 कंसात 1 अधिक 10.5 भागिले 100 कंसाचा वर्ग 8,000 1 अधिक पॉईंट इथला पॉईंट काढला तर 105 भागिले खाली 1 शून्य वाढेल 1,000 कंसाचा वर्ग. आता याचा भागाकाराला 5 दुने 10, 5 एक्क 5, 5 दुने 10 आणि 200 म्हणजे इथं येईल 1 अधिक 21/200. पुढच्या पानावर आपण घेऊ. मग 8,000 1 अधिक 21/200 कंसाचा वर्ग आला होता. मग 200 एक्क 200 अधिक 21 221 भागिले 200 221 भागिले वर्ग आहे म्हणून 2 वेळा. मग 1 2 3 0 कट झाले. 1 2 3 कट केले. इथे 20 आहे. मग बेद आहे 20 बे चौक 8 नंतर बे एक बे बे दुने 4 2 गुणिले 221 गुणिले 221 यांचा गुणाकाराला 48,841 गुणिले 2 त्याचा गुणाकार आला 97,682 भागिले 10. इथं संख्या जशी तशी लिहून टाकली. इथं 0 असतो आणि मग दशांश स्थळ 1 0 म्हणून 1 स्थळ जाणार म्हणजे हा एवढा लिहिला तरी चालेल. तर आपण हा 2 म्हणजेच आपण असं लिहू शकतो 9,768 रुपये 2 नाही तर 20 पैसे होतो तो. मग व्याज बरोबर रास वजा मुद्दल. तर 9,768.20 वजा 8,000 9 मधून 8 गेले 1,000 आणि 768 रुपये 20 पैसे म्हणजे 1,768 रुपये 20 रुपये. तर शलाकाला 2 वर्षानंतर 1,768.20 रुपये व्याज भरावे लागेल.